मेथड ऑफ इंटिग्रेशन, methods of integration. The integration can be solved by using three methods. First one is integration by substitution, second है integration by parts आणि तिसरे by integration by partial fraction. तर पहिली मेथड बघूया, integration by substitution. As name itself indicates, substitution means आपल्याला पुट करून सॉल्व करावं लागतं, बरोबर. तर इथं असं फंक्शन पुट करायचं की ज्याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह माहिती आहे, बरोबर. तर याच्यावर थेरम घ्या आधी. थेरम नंबर 1, थेरम 1 म्हणूया. If x is phi of t is differentiable function of t, differentiable function of t, x is equal to phi of t is differentiable function of t, then integration of f of x dx is equal to integration of f of phi of t into phi dash t dt, phi dash t dt. तर याचा आपण प्रूफ बघूया, बरोबर. तर हे बोर्डाला 3 मार्कासाठी येतं प्रूफ करण्यासाठी, एकदम इम्पॉर्टंट प्रूफ आहे. तर पहिल्यांदा काय करूया आपण, गिवन घेऊया. काय दिले गिवन, x is function of t means काय दिला, x is phi of t is differentiable function of t. तर याला आता आपण डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू t. why? because x is function of t, x is function of t means differentiate equation, this equation with respect to t. mean x चा डेरिव्हेटिव्ह काय रिमेन with respect to t, dx by dt equal to phi of t चं काय, phi dash t. जसं f of x चं काय ते f dash x, तसं phi of t चं phi dash t, बरोबर. हा मिळाला dx by dt, बरोबर. आता LHS जे लेट f of x dx काय कन्सिडर करूया, g of x. लेट कन्सिडर f of x dx is equal to g of x. इंटिग्रल RHS ला गेला पाहिजे डेरिव्हेटिव्ह, म्हणजे f of x is clearly d by dx of g of x. त्याला म्हणूया इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 1. now consider here clearly x is function of t means g of x ला आपल्याला डिफरन्शिएट करायचे, बरोबर. सो कन्सिडर d by dt of g of x, बरोबर. पण इथं g मध्ये x आहे, मग x ला विथ रिस्पेक्ट टू डिफरन्शिएट करून चालेल का, नाही. मग इथं काय करावं लागेल, बाय चेन रूल, चेन रूल यूज करावा लागेल आपल्याला. काय सांगतो चेन रूल, g मध्ये x आहे, बरोबर, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू x ला डिफरन्शिएट करावं लागेल, बरोबर. मग आणि हा जो dt आहे तो आपण पुढे टाकूया. मग dx ने डिवाइड करतो आणि dx ने मल्टिप्लाय करतो, म्हणजे बघा बरं dx कॅन्सल होईल, काय मिळेल, d by dt of g of x, d by dt of g of x. समजली का ऍडजस्टमेंट सर्वांना. परत एकदा सांगतो, इथे काय फंक्शन ऑफ t असल्यामुळे g of x ला आपल्याला काय करायचे, डिफरन्शिएट करायचे विथ रिस्पेक्ट टू t. पण g मध्ये x आहे, x ला विथ रिस्पेक्ट टू t करून चालेल का, नाही. मग x ला विथ रिस्पेक्ट टू x च करावं लागेल, कारण की g मध्ये x आहे. मग काय केलं, dx ने डिवाइड केलं आणि dx ने मल्टिप्लाय केलं. मग काय येईल, d by dx of g of x is, d by dx of g of x is nothing but f of x by equation 1. अरे by equation 1
and dx by dt is, आपण डिफरेंशिएट केले गिवन फंक्शनला, dx by dt is clearly phi of phi dash t, phi dash t. Well, dx by dt is value निघाली dx by d by dx of g of x, बरोबर. हा काय मिळाला d by dt of g of x. By definition of integration, we get d by dt RHS ला गेल्यावर काय मिळते, इंटिग्रेट गिवन फंक्शन with respect to t. मग f of x is given, what is value of x is, अरे phi of t, x is phi of t. म्हणजेच काय करूया, x ला रिप्लेस करूया phi of t न, x is phi of t, phi dash t as it is into dt, यानी कि with respect to t इंटिग्रेट करते, जे dt काय होईल, इंटिग्रेट फंक्शन with respect to t. आणि हा जो g of x आहे तो काय कन्सिडर केला आपण, g of x is nothing but integration of f of x dx. g of x is nothing but integration of f of x dx. It is integration of f of x dx is equal to integration of f of phi of t into f phi dash t dt. हे प्रूव्ह करायचं तर बरोबर आपल्याला झालं ना प्रूव्ह, which is required proof. तर आला f of x dx, integration of f of x dx is equal to integration of phi of f of phi of t into phi dash t dt. तर सर्वांनी लिहून घ्या, एकदम इम्पॉर्टंट प्रूफ आहे.